आता वांग्याची भाजी करण्यासाठी पाणी घेतलं हे थोडं मी. ह्या पाण्याची वांगी धुवून स्वच्छ टाकणार आहे. म्हणजे लगेच करायचं असेल तर त्याच वेळी चिरायला लागतात, नाहीतर काळा राप येतोय. म्हणून आता मी फोडणी टाकण्यासाठी लगेच सगळं तयार करायला लागले. वांगी चिरून घेते. हे बघा, हे भरलं वांगं करण्यासाठी असं एका वांग्याच्या 4 फोडे करून घ्यायच्या. आत शक्यतो बिया नसलेल्या बघायचं. बघा असं कोवळ असलं की टेस्ट छान लागतं. अशा प्रकारे सगळी वांगी चिरून घ्यायची. आता ही अशी वांगी आतनं बघायची, आपल्याला भरायला पण इझी होत्यात. कीड आहे का नाही ते पण कळतं. आता एक कांदा हे झाले चिरून, एक कांदा चिरून घेते. ह्यातला अर्धा कांदा मसाल्याला म्हणून वापरते आणि अर्धा फोडणीत वापरते. आता मी शेंगदाण्याचं कूट करणार आहे. त्याला ह्या कोथिंबीरच्या काड्या घालणार. कोथिंबीरच्या काड्या घातल्या तर एक टेस्ट वेगळीच येते. शेंगदाण्याचं कूट. आता ही आलं लसूण पेस्ट करून घेतली. हे ह्याच्या कोथिंबीरच्या काड्या घातल्यात त्याच्यामुळं साधारण असं हिरवसर वाटायला लागले. ते घेते मी. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, परत वांग्यात मीठ घालायचं नाही, ह्याच्यातच घालून घ्यायचं. आणि हे कोल्हापुरी तिखट हे थोडंसं तेलात घालायला म्हणून एवढंसं ठेवलेलं. आणि एकदम बारीक चिरलेला थोडासा कांदा घालायचा. आता एकेजण काय करतात, ह्याच्यात आळं करून हे सगळं पहिलं हाताने मिक्स करून घ्यायचं छानपैकी. नाही तर एकेजण काय करतात, ह्याच्यात तेल घालतात. पण मी तेलाचा वापर जास्त करत नाही, त्यामुळे मी पाणी घालणार आहे. आणि हे ओलसर करून एकेजण तेल घालूनच तेलात हे करतात, कालवून घेतात आणि मग भरतात. पण मी नेहमी तेलाचा वापर कमी करते, त्यामुळं मी हे करत नाही. पाणीच थोडं कमी वापरायचं म्हणजे पळत नाही. लागेल तेवढं बघून बघून करायचं. अगदी सोपी पद्धत आहे. आता काय करते, हे सगळं एक 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 करून भरून घेते. तोपर्यंत इकडं कढई ठेवली आहे. कढई तापायला ठेवते. कांदा पण थोडा अजून भाजायचा नाही. कढई तापू दे. तापायला ठेवलं आहे. ते तापले. जिरे, मोहरी, थोडासा कांदा. आणि आता काय करायचं, त्याच्याबरोबर साईड बाय साईड असे वांगी एक 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 भरून सोडायचे. आता मसाला भरला गेला. म्हणजे कांदा पण भाजला जातो आणि वांगी पण भाजली जाते, म्हणजे मसाला बाहेर येत नाही. म्हणून असं होता कडक घालून ग्रेव्हीचा खरडा भरला वांगाने भाकरी आता देताना. आता काय करायचं, हे थोडंसं लाल तिखट ठेवले तुम्ही ते वरला घालायचं आणि 1-2 मिनटं असंच त्याला हे करायचं, ठेवून करायचं. पाणी करायचं नाही, म्हणजे तेलातच ठेवायला पाहिजे. असं भाजली जायचं. कमीत कमी तेल वापरून टेस्टी करायला बघायचं. त्याच्यावर ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी कॉम्बिनेशन आहे. मी आज ज्वारीची करणार आहे. जर छान भाजू दे. आता ह्याला असं छानपैकी परतून घेतलं की आता मसाला बाहेर पडत नाही. आता काय करते, एवढा मसाला राहिला की नाही, ह्या मसाल्याचं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरचं भांडं पण धुवून निघते. आणि हे पाणी इथं शिजायला वापरायचं. त्याला जास्त पाणी करायचं नाही, तेवढं चांगला पडतं करायचं पाणी. आणि असं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि शेवटला थोडासा गरम मसाला. एक 10 मिनटं छान एक उकळी येऊ द्यायची. त्याला उकळी येईपर्यंत मी भाकरी करून घेते. आता इकडं भाकरी करून घ्यायला लागली. इकडं भाजी शिजल्या काय वगैरे गॅस बंद केला आहे. या वांगा की नाही जास्त पण हे होऊ द्यायचं नाही, काय जास्त पण शिजू द्यायचं नाही. एवढाच तेवढं शिजलं पाहिजे. असं खाताना थोडंसं कठीण लागलं तर टेस्ट येते. एवढं झालं तर बास आहे. फार पण की नाही राड झाला तर टेस्ट लागत.
वांग्याच्या भाजीबरोबर कॉम्बिनेशन भाकरीच चांगलं. भाकरी, हिरव्या मिरचीचा खरडा, हेच कॉम्बिनेशन असतं. चुलीवर अशी निखाऱ्यावर घातली तर भाकरी चालते, पण आता सध्या गॅसवर घालायची नाही आहे ना, मग आता तव्यातच उलटी केली मी. आता ह्या भाकरी करून झाल्यात माझ्या. मी काय करते, प्लास्टिकची चाळण नाही वापरते. पुरण करायची चाळण आहे की नाही, ह्या चाळणीचंच ठेवते. प्लास्टिक शक्यतो वापरू नये म्हणतात, आपल्याला आरोग्याला घातक आहे, त्यामुळे मी प्लास्टिक वापरत नाही. आता भाकरीसाठी गॅस बंद करते. भाकरी, कांदा, हिरव्या मिरचीचा खरडा, आणि आता हे भरलं वांग आणि भरलं वांग. आणि हे पालकची डाळ घालून भाजी केली. मी कुठल्या पण पालेभाजीला तेल घालत नाही, बिन तेलाची भाजी करते, आरोग्यासाठी चांगली म्हणून. मस्त गावरान मीठ. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. भाकरी, कांदा, हिरव्या मिरचीचा खरडा, आणि आता हे भरलं वांग आणि भरलं वांग. आणि हे पालकची डाळ घालून भाजी केली. मी कुठल्या पण पालेभाजीला तेल घालत नाही, बिन तेलाची भाजी करते, आरोग्यासाठी चांगली म्हणून.